विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंनीच विधान परिषदेत जावं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य. तर शरद पवार गटाकडूनही सपकाळांच्या वक्तव्याला दुजोरा. विधान परिषदेसाठी भाजपकडून 30 जणांची यादी दिल्लीच्या केंद्रीय नेतृत्वाला पाठवली. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय. प्रज्ञा सातव यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही कायम. कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांसंदर्भात सरकारला सहानुभूती. मात्र सरकार जुन्या पेन्शनबाबत ठोस पावलं उचलत नसल्यानं कर्मचाऱ्यांचा संताप. शिवसेना आमदार संजय गायकवाडांविरोधात कोल्हापुरातील पोलीस ठाण्यात तक्रार. प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून शिवीगाळ केली होती. तर आज शिवाजी कोण होता पुस्तकातील निवडक प्रकरणाचं जाहीर वाचन. दोन 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढाईचे रोहित पवारांचे संकेत. तर मीच बारामतीचं उमेदवार असावं ही जनतेची इच्छा. जय पवारांचं वक्तव्य. आताच बोलण्याची गरज नाही. श्रीनिवास पवारांनी टोचले दोघांचे कान. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीवरून शिवसेनेतच मतभेद. फेरविचार करा. संजय निरुपमांचं सरनाईकांना पत्र. तर निर्णयाचं श्रेय घेणाऱ्या मनसेचा सदावर्तेंच्या बैठकीत राडा. ठाण्यातील बोंदू कसिनो बाबाचा पर्दाफाश. एका अघोरी पूजेसाठी घ्यायचा कोट्यवधी रुपये. लोकांना लुटून कोट्यवधी रुपये गोव्यातील कसिनोत उडवायचा. मंजुनाथ शेट्टी. पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक 92% मतदानाची नोंद. अनेक ठिकाणी भाजप तृणमूलचे कार्यकर्ते भिडले. तर तमिळनाडूमध्ये तब्बल 85% रेकॉर्ड ब्रेक मतदान. सेलिब्रिटींचा उत्साही प्रतिसाद. हॉर्मुझच्या नाकेबंदीनंतर आता समुद्र खालच्या इंटरनेट केबल्सना लक्ष्य करण्याची धमकी. जगभरातील कनेक्टिव्हिटी धोक्यात. तर उद्यापर्यंत चांगली बातमी येऊ शकते. ट्रम्प यांचा आशावाद. नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात. मी आकांक्षा जावडेकर. आपण पाहताय एबीपी माझा. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. बुलेटिनची सुरुवात करूयात आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊन. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक 92% मतदानाची नोंद झाली आहे. मतदानादरम्यान हिंसाचार, झटापट आणि दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या. मुर्शिदाबाद जिल्हा पुन्हा एकदा राजकीय हिंसाचारामुळे तापलेला आहे. नौदा आणि रेजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये काल रात्री सुतळी बॉम्ब फेकण्यात आले. त्याबरोबरच अनेक ठिकाणी हिंसक झटापटी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. तर तमिळनाडूमध्ये 84.24% मतदानाची नोंद झाली आहे. मुख्य लढत ही द्रमुक आणि अण्णा द्रमुकम युतीमध्ये होती. अभिनेते राजकारणी विजय यांच्या टीव्हीके पक्ष हा देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावलाय. मुख्यमंत्री के स्टॅलिन, अभिनेते आणि नेते विजय, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम, ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत, कमल हसन, अभिनेता अजित यांनी देखील मतदान केलंय. तर तमिळनाडूच्या जनतेचा कौल कुणाला हे येत्या 4 मे रोजी कळणार आहे. दरम्यान बारामती पोटनिवडणुकीसाठी 58.27% मतदान झालंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार या मैदानात उतरल्यात. सुनेत्रा पवार मतदानावेळी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. श्रीनिवास पवार, पार्थ आणि जय पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. बारामतीच्या मतदानाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रकृतीच्या कारणास्तव पहिल्यांदाच शरद पवार मतदानाला जाऊ शकले नाहीयेत. मात्र पवारांनी बारामतीकरांना मतदान करण्याचं आणि सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं. तर तिकडे राहुरीमध्ये देखील भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी मतदान पार पडलं. 56% मतदानाची नोंद झाली आहे. शिवाजी कर्डिलेंचे पुत्र अक्षय कर्डिलेंना भाजपनं रिंगणात उतरलं. कर्डिले आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मुकाटे यांच्यामध्ये पुन्हा मुख्य लढत झाली. तर शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके आणि इतर अपक्ष 3 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेवटपर्यंत आपली भूमिकाही स्पष्ट न केल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी कुणाला पाठिंबा दिला याची जोरदार चर्चा रंगली.
बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये दादांच्या वारसाची चर्चा रंगलेली आहे. जय पवार यांनी 2029ची निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली. कार्यकर्त्यांना वाटतं मी निवडणूक लढवावी असं जय पवार म्हणाले. त्यामुळे जय पवार आता राजकारणामध्ये सक्रिय होणार असल्याची चर्चा ही सध्या रंगली आहे. तरी सुनेत्रा वहिनींची असती तरी देखील चर्चा ही आहे की तुम्ही या पुढच्या काळात आता 2029 मध्ये तुम्हाला त्या सगळ्या याच्यात उभे केलं जात आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने लोकांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं. पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोट्या कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी. 29 तुम्ही तुमची तयारी असणार? नाही, मी तुम्हाला आताच बोललो, माझी नाही, लोकांची ती मागणी. जय पवार. दरम्यान बारामतीत 2029ला पुन्हा पवार विरुद्ध पवार होणार का याविषयी अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दादा म्हणायचे, जय नको राजकारणात पडू, पण लोकांचं बघून इच्छा झाली असेल असं श्रीनिवास पवार म्हणाले. तो दोघंही तरुण आहेत, त्याच्यामुळं असू शकतं. आता प्रत्येकाची ती वेगवेगळी मतं आहेत. रोहितचं मत आहे, जयचं मत आहे की त्याला उभं राहायचं. फिरून फिरून त्याची पण इच्छा आहे, कारण मागं तो म्हणत होता की दादा म्हणायचं की रोहित नको याच्यात, आपलं जय नको याच्यामध्ये पुढे, चांगलं नाही आहे. पण लोकांचं बघून इच्छा तयार झालेली असेल आणि त्याच्यात चूक काही नाही आहे. शेवटी दादाचा मुलगा आहे तो, कोण ना कोणतरी 29ला बहुतेक वहिनी माघार घेतील आणि हा येईल असं दिसतं. रोहित पवारांना स्वतः बारामतीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतोय. आता ते त्यांनी ठरवायचे. त्याच्या डोक्यात काय हे आपण सांगू शकत नाही आणि ते कालच ठरवेल. मग ते म्हणतात की मी कर्जत जामखेडवरूनलाच लढेन, पण अलीकडे त्यांचं बारामती परिसरामध्ये दौरा करणं, लोकांना भेटणं वाढलंय. हो, ते मी पण बघतोय वाढलेलं आहे. पण त्याच्यामुळं साहेबांचा मतदारसंघ सांभाळायची जबाबदारी पण त्याला घ्यायची असेल, सांगता येत नाही म्हणून पण वाढलं असेल. अजित पवार असतानाही बारामतीत पवार विरुद्ध पवार लढत झाली. 2029ला देखील जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होऊ शकते असं रोहित पवारांनी म्हटलंय. त्याबरोबरच जय पवारांच्या वक्तव्यावरती सुप्रिया सुळेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय त्यावेळेस तिथं घेतला जाईल, म्हणजे काकी जर निवडणुकीला त्यावेळेस उभं राहणार नसतील आणि जे उभं राहणार असेल, शेवटी त्यावेळेस जी लढाई होईल 2029ला, ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ती लढाई त्या ठिकाणी होऊ शकते. आता दादांच्या वेळेस पण पवार विरुद्ध पवार झालं. कितीही मनामध्ये इच्छा नसेल, पक्ष वेगळे राहतीलच, कारण का आम्ही विरोधात आहोत. आणि उद्या जाऊन मग तिथं जय उभा राहिला, इथून युगेंद्र तिथं असू शकतो. त्यामुळे ह्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकतं. एकतर प्रत्येकाला ह्या एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणाला इलेक्शन लढायचं हा अधिकार प्रत्येकाला आहे आणि त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असेल ना कोणी लढायचं. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झालं असतं तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते असं रोहित पवारांनी म्हटलंय. त्यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवारांना सवाल विचारलाय. अजित पवार मुख्यमंत्री का झाले नाहीत ते शरद पवारांना विचारा असं बन यांनी म्हटलंय. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची 2004 मध्येच संधी होती, मात्र तेव्हा पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं. आता सिल्वर ओकवरती जाऊन रोहित पवारांनी हा सवाल विचारावा असं बन यांनी म्हटलंय. दादा असताना विलिनीकरण होणार होतं. दादा असताना विलिनीकरण झालं असतं तर मी तुम्हाला आत्ता आत्मविश्वासाने सांगतोय, 2029चे या राज्याचे मुख्यमंत्री हे दादा 100% त्या ठिकाणी झाले असते. आणि मग आता दादा आज नसल्यामुळे दादांची इच्छा ती होती आणि दादाच आज नसतील, दादा खऱ्या अर्थाने पुढाकार घेणारी व्यक्ती त्या परिवारातून होती, नाही तर पक्षातून होती. दादाच नसतील तर आज विलिनीकरणाचा प्रश्न हा उद्भवत नाही आणि निर्माण सुद्धा होत नाही. 2004ला काँग्रेसपेक्षा शरद पवार साहेबांच्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या होत्या. अजितदादांना मुख्यमंत्री करण्याची संधी होती, परंतु माननीय शरद पवार साहेबांनी अजितदादांना मुख्यमंत्री न करता त्यावेळेला मुख्यमंत्रीपद काँग्रेसच्या वाट्याला दिलं.
अजितदादा 2004 साली मुख्यमंत्री झाले असते तर पुढचे 10 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते. रोहित पवारांना असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व आणि मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावं, यासाठी रोहित पवारांचे हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या 9 जागांपैकी एक जागा मवियाच्या वाट्याला येणार आहे आणि त्यामुळे एका जागेसाठी मवियामध्ये रस्सीखेच असल्याचं चित्र आहे. तरी देखील उद्धव ठाकरेंची टर्म ही संपल्यानंतर त्यांनी पुन्हा विधान परिषदेवरती जावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. काल हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंना आणि संजय राऊतांना भेटण्यासाठी मातोश्रीवरती आलेले होते. विधान परिषदेच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आहे. तर या बैठकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना सपकाळ यांनी ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करत स्पष्ट संदेश दिलाय. ठाकरे मवियाचा चेहरा आहेत, ते असतील तर पुढे जाऊ असं सपकाळ म्हणाले. तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी देखील ठाकरेंनी विधान परिषदेची निवडणूक लढवावी अशी एक्सपोस्ट केली आहे. काँग्रेस पक्षाने जी घेतलेली जी भूमिका होती ही भूमिका आपल्या सर्वांच्या समोर आहे की राज्यसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून आम्ही सांगत आलो राज्यसभेची निवडणूक संपन्न झाली आहे, त्यावेळेस काँग्रेस लढू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र उद्धवजी जे आहेत हा महाविकास आघाडीचा चेहरा आहे आणि ते विधान परिषदेमध्ये जर जात असतील तर निश्चित आनंद होईल हे यापूर्वीच सांगितलेलं आहे. उमेदवारीच्या संदर्भात चर्चा आजच्या बैठकीमध्ये होणं हे काही अपेक्षित नव्हतं. एक संवाद आणि एकंदरीत कोणत्या पद्धतीनं महाविकास आघाडीनं पुढे गेलं पाहिजे या संदर्भातला संवाद अत्यंत महत्त्वपूर्ण होता. विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपनं 30 जणांची यादी दिल्लीच्या केंद्रीय नेतृत्वाला पाठवली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी संघटनेमध्ये काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आलाय. पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावरती जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. माधवी नाईक, डॉक्टर उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील साकुरकर, दादाराव खेचे, संजय भेंडे आणि संदीप जोशी अशी नावं यादीमध्ये असल्याचं सूत्रांकडून कळतंय. ठाण्यामध्ये शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना आमनेसामने आलेल्या होत्या. ज्ञानेश्वर नगर परिसरामध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले. उद्यानासाठी राखीव जागेमध्ये आरोग्य केंद्राचे कंटेनर उभे करण्याला विरोध करत स्थानिकांसह ठाकरेंचे नगरसेवक शहाजी खुसपे यांनी कंटेनर अडवले. तर आरोग्य केंद्र उभारण्यावरती शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक अनिल भोर हे ठाम आहेत. त्यामुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी केलेल्या मराठी सक्तीवरून शिवसेनेमध्येच 2 गट पडलेले आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी प्रताप सरनाईकांना पत्र लिहिलंय. मराठी सक्तीबाबत फेरविचार करावा अशी मागणी निरुपम यांनी सरनाईक यांच्याकडे केली आहे. तर आज निरुपम दहिसरमध्ये उत्तर भारतीय रिक्षा चालकांसोबत संवाद साधणार आहेत. दरम्यान प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन आयुक्त, त्याबरोबरच रिक्षा टॅक्सी चालक संघटनेचे काही पदाधिकारी आणि भाषा तज्ज्ञ उपस्थित होते. या बैठकीमध्ये रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी मराठीच्या अभ्यासक्रमाबाबत त्यांनी चर्चा केली आहे. भाईंदर पूर्वेच्या ऑटो रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित कार्यक्रमाला मनसेनं विरोध केलाय. अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडत असताना मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत विरोध दर्शवला. कार्यक्रम सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कार्यकर्ते हे मोठ्या संख्येनं घटनास्थळी दाखल झाले आणि सदावर्ते यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत वातावरण हे तापवलंय. दरम्यान या बैठकीमध्ये ऑटो रिक्षा चालकांच्या विविध समस्यांवरती चर्चा होणार असल्याचं सांगण्यात आलेलं होतं. हर कष्टकारी हर रिक्शा वाले के साथ हम हैं. शशांक राव जी भी हर रिक्शा वाले के साथ है. कानून के साथ हम हैं, संविधान के साथ हम हैं और प्रभु श्री राम के विचारों के साथ हम हैं. और लड़ाई हमसे नहीं है प्रताप की. प्रताप को लड़ने का किससे है मालूम है? दत्तोपंत जी ठेंगड़ी के विचारों से लड़ना है. वो लड़ाई उन्हें महंगी पड़ेगी. एकनाथ जी शिंदे साहब प्रताप को समझाओ. मान्यवर दत्तोपंत जी ठेंगड़ी के विरोध में जा रहे हैं प्रताप. भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान के विरोध में जा रहे हैं प्रताप. इस तरह का प्रताप मिट्टी में मिला देगा राजनीति.
मध्य रेल्वेला अमित ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यानंतर मध्य रेल्वेनं अधिसूचना बदलली आहे. मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेमध्ये मराठीचा समावेश करण्यात आलाय. याआधी 16 मार्चला काढलेल्या अधिसूचनेमध्ये परीक्षेचं माध्यम हे केवळ हिंदी इंग्रजी असल्याचा उल्लेख होता आणि याचा निषेध करत अमित ठाकरेंनी इशारा दिला. त्यानंतर मध्य रेल्वेनं नवी अधिसूचना काढत मराठीचा देखील माध्यम म्हणून समावेश केलाय. 2017 आणि 19 ह्या ज्या भरत्या झाल्या त्या मराठीत झाल्या, 23 झाल्या त्या मराठीत झाल्या. आता 26 काय झालं मला ह्यांना कळलं नाही. फक्त इंग्लिश आलं, हिंदी आलं आणि कन्नड आलं. मराठीला का डावलण्यात आलं मला कळलं नाही. सतत चाचपडून बघू नका, ह्याच्यापुढे मराठीतच झालं पाहिजे. आमचं ह्या वेळेला फक्त पत्र आलेलं, नाही तर तुमच्या परीक्षा वगैरे कुठे होतात हे आम्हाला सगळं माहिती आहे. कशा बंद करायचं ते पण माहिती आहे. अमरावती महानगरपालिकेच्या आमसभेमध्ये गोंधळ झालाय. महायुतीच्या महिला नगरसेविका आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. नारी शक्ती अधिनियमाला पाठिंबा न दिल्याच्या मुद्द्यावरून महायुतीच्या नगरसेवकांनी काँग्रेस विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी केली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामधून रोहित पवार दोषमुक्त झालेत. विशेष सत्र न्यायालयाकडून रोहित पवार यांना दोषमुक्त करण्यात आलंय. या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या मूळ गुन्ह्याचा तपास हा बंद झालाय. तर प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेला अहवाल विशेष न्यायालयानं स्वीकारलेला होता. त्यामुळे या गुन्ह्याच्या आधारे ईडीनं दाखल केलेले प्रकरण हे कायम राहू शकत नाही असा दावा करत रोहित पवार यांनी दोषमुक्तीच्या मागणीसाठी विशेष न्यायालयामध्ये अर्ज केला होता. आपल्या विरुद्ध ईडीने केलेले आरोप हे खोटे असून खटला दाखल केला जाऊ शकत नाही असा दावा देखील रोहित पवार यांनी अर्जात केला होता आणि त्या अर्जानुसार रोहित पवार यांना विशेष सत्र न्यायालयानं दोषमुक्त केलंय.